द मराठी पुस्तक रीडर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण बघत आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाची समरी. यामध्ये लेखकांनी आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये सांगितलंय तुमच्या आत दडलाय मौल्यवान रत्नांचा खजिना. तर मौल्यवान रत्न म्हणजे नेमकं काय? तर लेखकांनी आपल्या अंतर्मनाच्या शक्तीला मौल्यवान रत्न असं सांगितलं आहे. तुम्हाला अपेक्षित असलेलं सुंदर, भाग्यशाली, सुखद आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे काही लागतं ते सर्व तुमच्या आतच दडलंय असं लेखक आपल्याला सांगतात. या खजिन्याचा वापर करून आपण एक यशस्वी जीवन जगू शकतो. यासाठी हवी असलेली शक्ती ही अगदी आपल्या हाताशी आहे. ती मिळवण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. अनेकांना याची कल्पनाच नसते की आपल्या आत दडलेल्या या खजिन्याच्या माध्यमातून आपल्याला हवं ते सर्व काही आपण मिळवू शकतो. आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याची अनेकांना जाणीवच नसते. त्यांना हे माहीतच नसतं की आपल्या अंतर्यामी असीम बुद्धिमत्ता दडलेली आहे, ज्यायोगे ते यशस्वी बनू शकतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर कागदाचा साधा तुकडाही न उचलू शकणारा लोखंडाचा तुकडा त्याच्या अंगी चुंबकीय गुण निर्माण करताच त्याच्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो. हे तर तुम्हाला पटेलच. अगदी याचप्रमाणे जगात 2 प्रकारचे लोक असतात. काही लोक असे असतात की त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची पूर्णपणे जाणीव असते. त्यांच्यात आत्मविश्वास आणि श्रद्धा ठासून भरलेली असते. आपण यशस्वी होण्यासाठीच जन्मलो आहोत असे त्यांचं ठाम मत असते. पण दुर्दैवानं इतर बहुतांश लोकांना त्यांच्यातल्या सुप्त गुणांची जाणीवच नसते. त्यामुळे ते सतत स्वतःच्या कृतीवर, क्षमतांवर शंका घेतात. जेव्हा त्यांना यशस्वी होण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांना वाटते की मी यशस्वी झालो तर, माझं आर्थिक नुकसान झालं तर, मग लोक मला काय म्हणतील? असे अनेक विचारांनी ग्रस्त झालेले लोक आयुष्यात येणाऱ्या या संधीचा कधीच लाभच घेऊ शकत नाही. मग यशाच्या शिखरावर न जाता ते आहेत तिथंच अडकून बसतात. तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकाल यासाठी आपल्याला लेखकांनी एक शाश्वत रहस्य सांगितलंय. हे रहस्य बाहेर इतरत्र कुठंही नसून हे आपल्या आत दडलंय. हे रहस्य म्हणजे आपलं अंतर्मन. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची विलक्षण शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य आपल्या अंतर्मनातच आहे. याला तुमच्या अंतर्मनाची विलक्षण शक्ती काय आहे हे आपल्याला लेखकांनी सांगितलं आहे. एकदा तुम्ही तुमच्या अंतर्मनात दडलेल्या अद्भुत शक्तींच्या संपर्कात आला, तिचा उपयोग करायला शिकलात की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी यशस्वी व्हाल. स्वास्थ्य, सुख, संपत्ती, आनंद तुम्हाला सदैव प्राप्त होईल. ही शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठंही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, कारण ती शक्ती तुमच्या आतच आधीपासून उपस्थित आहे. तुम्हाला फक्त तुमचं ध्येय गाठण्यासाठी आणि आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर यशस्वी होण्यासाठी तिचा वापर कसा करायचा आहे ते शिकून आणि समजून घ्यायचं आहे. यासाठी लेखकांनी आपल्याला काही सोपी पद्धत किंवा तंत्र सांगितले आहे. तर पहिली पद्धत आहे कृतीची आवश्यकता. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायची, प्रगती करायची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी स्वतःहून कृती करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्याच प्रकारे मदत करेल असा आधार मिळण्याची आवश्यकता असते. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीचा उत्तम प्रकारे अभ्यास केलात, त्याची तत्व, सिद्धांत समजून घेतलेत, तर त्या शक्तीचा वापर तुम्हाला या कामी करून घेता येईल. परिणामी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकाल. यामध्ये लेखकांनी आपल्याला काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या आत दडलेल्या खजिन्याचा शोध घ्या. तो तुमच्या अंतरंगातच आहे, असं लेखकांनी आपल्याला सांगितलं. 2. आजपर्यंत होऊन गेलेल्या महान व्यक्तींच्या यशामागचं रहस्य म्हणजे त्यांनी त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीशी साधलेला संवाद व त्यायोगे ती शक्ती कार्यान्वित करण्याची त्यांना उमगलेली कला. तुम्हीही त्याचं अनुकरण करू शकता. 3. तुम्हाला प्रत्येक समस्येवरचं योग्य समाधान तुमच्या अंतर्मनाकडे आहे. तुम्ही जर तुमच्या मनाला सांगितलं, मला 5 वाजता सकाळी उठायचं आहे, तर ते तुम्हाला नेमकं त्याच वेळी जागं करेल. 4.
आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं अंतर्मन. हे आपलं व्यक्तिमत्व या योग्य प्रकारे घडवू शकतं. एखादं लहान मूल ज्याप्रमाणे अंगाई ऐकत निवांत झोपतं, तसंच रोज रात्री झोपताना आपण समृद्धीचा, सुखाचा, आनंदाचा, सौख्याचा विचार करत झोपलो, तर आपला विश्वासू सेवक, आपलं अंतर्मन आपल्याला या विचाराचं पालन करून आपलं व्यक्तिमत्व त्याप्रमाणे घडवायला मदत करतो. 5. आपण केलेला प्रत्येक विचार ही एक प्रकारची क्रिया आहे आणि आपली परिस्थिती ही त्या विचारांची प्रतिक्रिया आहे. 6. जर तुम्हाला उत्तम लिखाण करायची इच्छा आहे, एखादं रंजक नाटक लिहायचं आहे किंवा एका मोठ्या जनसमुदायासमोर प्रभावी भाषण करून श्रोत्यांची मनं जिंकायची इच्छा आहे, तर तुमचं हे विचार तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवण्याची क्रिया करा. ते तुमच्या या विचारांवर त्यांना अनुसरून तुम्हाला अपेक्षित अशी प्रतिक्रिया देईल. 7. तुम्ही एखाद्या जहाजाच्या जबाबदार कप्तानासारखे आहात. तुमचा एक चुकीचा आदेश जहाजाला बुडवू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या अंतर्मनाला अचूक व योग्य आदेश विचारांच्या माध्यमातून द्यायला हवेत. कारण तुमच्या विचारांना नियंत्रित करण्याची क्रिया हे अंतर्मनच करत असतं व त्यानुसार ते तुम्हाला प्रतिक्रिया देतं. 8. हे झेपणार नाही किंवा हे करणं अशक्य आहे असे उद्गार कधीही काढू नका. तुमचं अंतर्मन तुमचा प्रत्येक शब्द खरा करत असते. एखादी आवडीची वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्याजवळ पुरेसे पैसे नसतील किंवा तुम्हाला एखादं काम करायची खूप इच्छा आहे, परंतु तरीही तुम्ही ते काही कारणास्तव करू शकत नसाल, तरी त्या संदर्भात कोणतेही नकारात्मक विचार करण्याऐवजी तुम्हाला अंतर्मनाला खात्रीपूर्वक म्हणा, माझ्या अंतर्मनाच्या शक्तीच्या माध्यमातून मी सर्व काही करू शकतो. 9. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे विश्वास. कुणावरही आणि कुठल्याही गोष्टीवर सहजासहजी विश्वास ठेवू नका. अनेकदा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकेल. मात्र तुम्हाला समृद्ध, निरोगी, संपन्न, आनंदी जीवन प्रदान करणाऱ्या तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीवर संपूर्णपणे विश्वास ठेवा. कारण तेच तुमचं जीवन घडवणार आहे. 10. तुमचे विचार बदला, तुमचं जीवन आपोआप बदलेल. असं लेखकांनी आपल्याला 10 पॉइंटमध्ये या पहिल्या चॅप्टरमध्ये समजवलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.